बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यभरात आता मोर्चे निघत आहेत आणि याच मोर्चाचं लोण विदर्भापर्यंत सुद्धा पोचलेलं आहे। विदर्भातील पहिला मोर्चा आज वाशिममध्ये होतोय आणि या मोर्चात सहभागी होण्यासाठी देशमुख कुटुंबीय आलेले आहेत। धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। भया विदर्भात सुद्धा मोर्चे निघत आहेत, आपण यात सहभागी होण्यासाठी आलेला आहात। याच दरम्यान आपण काल जी भयांची मुलगी आहे वैभवी, तिने एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जो तपास सुरू आहे त्या तपासाची स्थिती आम्हाला सांगितली जात नाही असं सांगितलेलं आहे। काय भूमिका आहे, नेमकं काय होतं यात? मुख्यमंत्री साहेबांनी अधिवेशनापासून आत्ता आम्ही देशमुख कुटुंबियांना ज्यावेळेस भेट घेतली तोपर्यंत आम्ही किंवा आजपर्यंत आम्ही प्रसारमाध्यमांना वेळोवेळी सांगतो की आमचा यंत्रणेवर विश्वास आहे, मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या शब्दावर विश्वास आहे। त्यांनी दिलेला शब्द हा 100% खरा ठरेल अशी सगळ्यांनी कुटुंबियांना अपेक्षा ठेवलेली आहे। पण तपास चालू असताना 1 महिन्याचा पूर्ण तपास जो पोलीस यंत्रणेकडून CIDकडे गेला, CIDकडून SITकडे गेला आणि ज्या मिळून ह्या तिन्ही डिपार्टमेंटनं मिळून जो तपास आत्तापर्यंत केलेला आहे त्याची आम्हाला कुटुंबियाला माहिती भेटली पाहिजे असे वैभवीने व्यक्त केलेलं आहे तसं, आणि ते आम्हाला भेटली पाहिजे असं माझं पण मत आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आता पुढे आलेला आहे, तो म्हणजे ज्या कॉलचा वारंवार उल्लेख होत होता की म्हणजे या मारहाण होत असताना जे चाटे आणि कराड यांना जे कॉल होत होते ते कॉलचं रेकॉर्ड आता समोर आलेलं आहे। काय आपली भूमिका या संदर्भात? भूमिका माझी हीच आहे, CDR प्रमाणे चौकशी करा, CDR काढा। तुम्ही पण ऐकलं असेल सगळं माझं। हे कॉल डिपार्टमेंटच्या सुद्धा सगळ्या लोकांना गेलेले आहेत। 6 तारखेचं एकंदरीत जर सगळं रेकॉर्ड काढलं, 9 तारखेचं एकंदरीत रेकॉर्ड काढलं किंवा ते 8 दिवसातलं रेकॉर्ड काढलं तर ह्या गुन्हेगारांचे फोन ह्या सगळ्या डिपार्टमेंटला वारंवार गेलेले आहेत। त्याचं सगळं चेकिंग झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे, लेखी पण मागणी आहे आणि आज पण मी मागणी करतो। हे सगळं तपासून मी 100% सांगतो तुम्हाला की ही संघटित गुन्हेगारीतून ह्या सगळ्या जे प्रकार घडलेले आहेत त्याच्यातून घडलेली हत्या आहे। ह्याच्यामध्ये 1-2 नाही तर भरपूर लोक आहेत ह्याच्यामध्ये आणि त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आमची पण तीच मागणी आहे। हे जे कॉल रेकॉर्ड समोर आलेले आहेत, तुम्ही वारंवार मागणी करत होतात की जसं कराड जे आहेत, वाल्मिक कराड, त्यांना आधी खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे, मात्र खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा अटक करावी अशी तुमची मागणी होती। या कॉल रेकॉर्डमुळं हे सगळं तपासामध्ये पुढे येईल असं वाटतंय का तुम्हाला, की ते एस्टॅब्लिश करता येईल का? आलंच आहे ते पुढं। खुनाच्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे आणि त्यांनी काय काय केलं कारनामे त्या दिवसात, त्याच्यानंतर, त्याच्या अगोदर, हे सगळं तपासून आता एक पुढं येतच आहे ना। आत्ताची तुम्हीच बातमी दिली आहे प्रसारमाध्यमानं मला की 6 तारखेची कॉल रेकॉर्डिंग त्यांना झालेली आहे। तर आमचं पण तेच मत आहे, ज्यांनी कुणी हे सगळं कटकारस्थान केलं, ज्यांनी कुणी हे सगळं कट रचला, ज्यांनी कुणी अभय दिलं, मग ते गुन्हा घडायच्या अगोदर, गुन्हा घडल्यानंतर, खून झाल्यानंतर ह्यांना सगळ्यांना कुणी आश्रय दिला, कुणी अभय दिलं, ह्यांनी कशाच्या हिमतीवर एवढी मोठी घटना घडवली, ह्या सगळ्यांचा तपास आम्ही ह्याच मार्गाने मागितलेला आहे की सगळ्यांचे रेकॉर्ड काढा आणि त्या सगळ्यांना शिक्षा द्या। सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।